दरम्यान याच संदर्भात एक ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांची बैठक निष्फळ झाल्याचं कळतंय। अब्दुल सत्तार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळतंय। अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या संदर्भात अर्जुन खोतकर यांनी अब्दुल सत्तार यांची भेट घेतलेली आहे। त्यांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असणार आहे, मात्र ही बैठक निष्फळ झाल्याचं कळत असून अब्दुल सत्तार हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। अर्थातच म्हणजे राजीनामा देण्यावर ते ठाम असल्याचं कळतंय। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय माहिती मिळाली या बैठकी संदर्भात? निश्चितच अब्दुल सत्तारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांनी केला, कारण अर्जुन खोतकर महाविकास आघाडीच्या मराठवाडा रिजनचे समन्वयक आहेत। काही नाराजी कुरबुरी झाली तर ती सोडवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या वतीने अर्जुन खोतकरांवर आहे। त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी सकाळी अब्दुल सत्तार यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतली, मात्र त्या भेटीनंतर काही विशेष निघालं नाही, कारण अब्दुल सत्तारांनी त्याबद्दल बोलले नाही, अर्जुन खोतकरही त्याबद्दल काही बोलले नाही। मात्र अर्जुन खोतकर दुसऱ्या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये अर्जुन खोतकर असतील, नव्यानेच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेले संदीपान भुमरे असतील किंवा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि या सगळ्या राजीनामा नाट्याला एक वेगळं वळण या ठिकाणी येत आहे। अर्जुन खोतकरांनी जी माहिती सांगितली त्या पद्धतीनं अब्दुल सत्तारांना जो आहे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही, त्या ठिकाणी शिवसेनेचाच अध्यक्ष झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली। आता शिवसेनेने संपूर्ण आपले जे आहे सदस्य जे आहेत ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे केल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो, मात्र अब्दुल सत्तारांनी त्याला विरोध केला आणि शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांच्या पाठीशी आपला बंडखोर गट उभा केला। त्याच्यामुळे एक निवडणुकीची वेगळी सुरस निर्माण झाली होती। अब्दुल सत्तार राज्य मंत्रिपदी नाराज आहेत, हा एक अँगल आहे आणि दुसरा अँगल असा आहे की जिल्हा परिषदेमध्ये जो आहे अध्यक्ष शिवसेनेचाच व्हावा यासाठी जे आहे शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांच्या पाठीशी अब्दुल सत्तारांनी बंडखोरी करत आपले 10 सदस्य उभे केले। त्यामुळे आता या ठिकाणी चंद्रकांत खैरे असतील किंवा अर्जुन खोतकर असतील किंवा संदीपान भुमरे यांची बैठकीनंतर नेमकी काय माहिती बाहेर येते पाहावं लागेल म्हणाल। अगदी बरोबर आहे सिद्धार्थ, या बैठकीनंतर नेमकं काय अधिकृतपणे बाहेर येतं ते पाहायचं। या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। सिद्धार्थ, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद।